कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा माझा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा। प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग कसा हवा। प्रत्येकजण सत्संग हे करतातच। प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये पूजा अर्चा, दान धर्म आपल्या ऐपतीप्रमाणे करत असतात, पण ऐपतीप्रमाणे पुण्य पदरात पडत नाही, मन स्वास्थ्य राहत नाही, अस्वस्थ राहतं, बेचैन राहतं आणि सतत काहीतरी हवं असतं। अशी मनाची स्थिती होते आणि आपण ओढाताण करतो। हा देव नाही पाहिला दुसरा देव, दुसरा देव नाही पावला तिसरा देव, तिसरा देव नाही पावला चौथा देव, असे आपण सतत करत राहतो आणि हे करता करता पार थकून जातो आणि सगळ्या देवांना, धर्मांना, सर्व गुरुजींना आपण थोडंसं बघताना नाक मुरडत असतो। कुठेही यश मिळत नाही अशी आपली मनाची धारणा होऊन जाते। यामध्ये अख्खं आयुष्य संपून जातं आणि उर्वरित आयुष्यामध्ये काय करण्याची इच्छा नसते, काय करावं असं वाटत नाही। त्यावेळेस मग आपण म्हणतो आता आमचं वय राहिलंय का, आमच्या हातनं होतंय का, आयुष्य वाया गेला, मग काय सांगितलं तरी आमच्या तोंडाने ते मंत्र होईल का आता, अशा नैराश्याकडे आपण प्रवास करत असतो। पण हे सगळं करत असताना जे काय आपल्याला हवं असतं ते मिळण्यासाठी ईश्वर तत्पर असतो, देण्यासाठी तो देण्यासाठी तत्पर असतो ईश्वर। पण आपल्या नशिबी आपल्या पात्रामध्ये टाकण्यासाठी आपलं पात्र थोडंसं मजबूत नसतो। आपल्या पात्राला अनेक छिद्र असतात, होल असतात। जर ईश्वराने टाकलंच तर पात्र पेलत नाही का, तर आयुष्यभर आपण नैराश्याकडे गेलेला असतो आणि आयुष्यभर असत्याचा संघ केलेला असतो, अनीतीचा संघ केलेला असतो, लोभाचा संघ केलेला असतो, द्वेषाचा, अहंकाराचा, गर्वाचा, असत्याचा, मत्सर, द्वेष हे आपले मित्र करून बसतो आपण। यामुळं तुम्ही केलेली साधना जिथं हवं तिथपर्यंत पोचण्यासाठी हे कुंपण घालून बसलेले असतात।
ते कुंपण छेदून आत जाणार कसं? आत जाऊ शकत नाही. हे कुणाला कळलंच नाही. सहज साधं सोपं आहे, पण ते लक्षात येत नाही. आपण साधना करत असताना नाही त्या गोष्टीकडे लक्ष देतो जे आपल्याला अपेक्षित नसतं, ती अपेक्षा आपण ठेवतो. जी गरज नाही त्या गोष्टीची अगदी तंबाखू चघळल्यासारखं आपण चघळत बसतो. नाही त्या गोष्टी मिश्री लावून तसं थोबाड रंगवून घेतो, तसं रंगवून घेतो. मग जी गरज आहे ते मिळत नाही, जे अनावश्यक आहे त्याची मैत्री आपण करतो. एक राजा होता, रघुवंश कुळातला राजवर्धन. त्याच्या राज्यामध्ये सर्व संपन्न सुबत्ता होती. जो तो आपल्या आपल्या उद्योगाला असायचा. त्याच्या राज्यामध्ये सगळीकडे आनंदी आनंद होता. कधीही तक्रार नाही, कुणीही भूकबळी नाही, कुणीही उपाशी नाही, कोण कोणावर अत्याचार करत नाही, कोण कोणावर अन्याय करत नाही, कोण कोणाला लुटत नाही, चोरी नाही, लबाडी नाही. एवढंच नसून आपण चोचलेगिरी लय करतो, लावालावी, काड्या लावून टाकतो. मग ते पेटत बसले की आपण हसत बसतो. हे प्रत्येक कुटुंबामध्ये घडतं. पण त्याच्या राज्यामध्ये असा काही प्रकार नव्हता. अगदी आनंदात त्याचं राज्य चाललं होतं. पण त्याच्या शेजारचं राज्य, रणविजय म्हणून एक राजा होता. तो रणविजय राजा सतत दुःखी असायचा. त्याच्या जेलमध्ये जागा सुद्धा नव्हती की आरोपींना टाकण्यासाठी. रोज मारामाऱ्या, अत्याचार, अन्याय, महिलावर अत्याचार, चोऱ्या, लबाड्या, खून, ह्या असे रोज चालायचे. रोज वाद वितंड रोज माजायचं. राजा वैतागून गेला. त्याच्या राज्यामध्ये जेल सुद्धा शिल्लक राहिलं नाही जेलमध्ये आरोपींना टाकण्यासाठी. तो वैतागला आणि आपल्या गुप्तहेरला शेजारच्या राज्यामध्ये पाठवला. तपासाअंती निदर्शनास आलं की खूप आनंदी आनंद राज्य चाललेलं आहे. खूप आनंदी राजवर्धन या राजाचं. मग रणविजय राजा हा राजवर्धन राजाच्या राज्यामध्ये प्रवेश केला. राजदरबारामध्ये गेला आणि एक राजा दुसऱ्या राजाशी कसे संबंध ठेवायचे त्या पद्धतीनं राजवर्धन राजाने रणविजय राजांचं स्वागत आणि सन्मान केला. राजसिंहासनावर शेजारी बसवलं आणि येण्याचं कारण विचारलं. रणविजय राजांनी सांगितलं येण्याचं कारण की माझ्या राज्यामध्ये गोंधळच गोंधळ आहे. सर्व दुःखी आहेत. प्रजा दुःखी, मी दुःखी, अष्टप्रधान दुःखी. चोऱ्या, लबाड्या, बदमाशगिरी, लुच्चेगिरी, अत्याचार, अन्याय, लुटालूट खूप वाढलेला आहे. आणि आपलं राज्य ईश्वरास समान चाललेलं आहे. स्वर्गात सुद्धा राज्य इतकं सुंदर नसतं. असं राज्य आपलं चाललेलं असं ऐकून होतो, म्हणून मी आलेला आहे. तर आपलं राज्य इतकं सुंदर चालण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, की काय आहे त्याच्या पाठीमागचं गूढ, थोडंसं आम्हाला सल्ला द्या आणि आमचंही राज्य असं चालावं अशी माझी स्वच्छ आणि प्रांजळ इच्छा आहे. तेव्हा राजवर्धन राजांनी सांगितलं की माझे 4 मित्र आहेत. थोडंसं गांभीर्याने ऐकलात तर तुमच्याही प्रपंचात ते 4 मित्र आहेतच. माझे 4 मित्र आहेत, ते मला सल्ला देत असतात.
योग्य मार्गदर्शन करत असतात. पहिला मित्र आहे तो सत्य. घरी कोणी आलं तर आपण दरवाजा झाकून पोराला शिकवतो, घरी बाप नाही म्हणून सांग, आई नाही म्हणून सांग. हे पहिलं सुरुवात आपण इथून करतो. हे संस्कार आपण घालतो बालकावर. घरी कोणी नाही म्हणून सांग. एका देणेकरी आला, घेणेकरी आला, आपण 1 सेकंदात खोटं बोलून जातो. मग तुम्ही केलेलं पुण्य कुठे शिल्लक राहतो मला सांगा? कुठे शिल्लक राहणार आहे? दुसरा मित्र आहे तो प्रेम. तो पहिला सत्य जो आहे ना, तो असत्याकडे जाऊ देत नाही. असत्याकडे पावलं सुद्धा वळू देत नाही. सत्य इतका मजबूत सत्य त्याच्याकडे आहे, राजाकडं. नजर सुद्धा असत्याकडे जाऊ देत नाही. भावना सुद्धा असत्याकडे जाऊ देत नाही. आणि दुसरा आहे तो प्रेम. तो प्रेम ईर्ष्याकडे जाऊ देत नाही, दुःखाकडे जाऊ देत नाही, द्वेषाकडे जाऊ देत नाही. शत्रू जरी आला तरी त्याच्यावर प्रेम करण्याची माझ्याकडे मानसिकता आहे, ते तुमच्याकडे नाही. तिसरा आहे तो न्याय. ज्याचं खोटं आहे त्याला खोटंच म्हणलं पाहिजे, ज्याचं खरं आहे त्याला खरंच म्हणलं पाहिजे. आपण म्हणत नाही, आपण तोंड बघून निर्णय देतो, भावकी बघून निर्णय घेतो. आपला आरोपी असला तरी आरोपीच्या पाठीमागे आपण उभं राहतो. कुठं तुमचं पुण्य शिल्लक राहणार? कुठे राहणार? अपराध आपलं कार्ट केलं तरी दुसऱ्याच्या कार्ट्याला मारायला घरातले 4 माणसं पाठवतो. आणि चौथा मित्र आहे तो आमचा त्याग. पहिला मित्र आहे तो सत्य, दुसरा मित्र आहे तो प्रेम, तिसरा मित्र आहे तो न्याय, चौथा आहे तो त्याग. आपण व्याजाने पैसे देतो, धंदे करतो. शेजारचं खुरपं जर भांगलणी करताना विसरून राहिला तर आपण पिशवीत घालून घेऊन येतो, त्याच्या घरी पोच करत नाही. एखादी वस्तू मिळाली तर आपण झाकून ठेवतो. दुसऱ्याचं त्याग करू शकत नाही तर आपलं काय त्याग करू शकताय तुम्ही? आपलं काही त्याग करू शकत नाही. हे 4 गोष्टी तुमच्याकडे आहेत का नाही मला सांगा. तुमच्या वाणीमध्ये सत्यता आलं तर ईश्वर सुद्धा खाली येईल. ईश्वर, माणसं तरी सोडा, ईश्वर खाली येईल. हरिश्चंद्र राजा ऐकला असेल कहाणी हरिश्चंद्र राजाची. तो स्वप्नामध्ये गुरुना देऊन टाकला होता राज्य. तो वचनात कधी बदल केला नाही, म्हणून तो सूर्य चंद्र असेपर्यंत आजही नाव त्याचं अजरामर आहे. प्रेम, प्रेम एखाद्याला देऊ शकत नाही तर त्याच्याकडनं प्रेमाची काय अपेक्षा आपण ठेवावं? का ठेवावी? का अपेक्षा ठेवावी? पती पत्नीमध्ये वाद, सासू सोनामध्ये वाद, बाप लेखामध्ये वाद, बहीण भावंडामध्ये वाद, प्रॉपर्टीवरनं वाद, इस्टेटीवरनं वाद, पैसा देण्या घेण्यावरनं वाद, मित्रामध्ये वाद. वाद कशासाठी? तुम्ही याच्यासाठी साधना करताय? एखाद्याचं भान पोखरण्यासाठी? तुम्ही याच्यासाठी साधना करताय? नुसतंच एखाद्या मुलाकडे बघून थाक थूक करून थुकायचं, एखाद्याच्या दारामध्ये अंगणामध्ये पाणी सोडायचं बाथरूमचं, आणि इकडे साधना करायची? अजिबात नाही. प्रथम तुम्ही स्वच्छ व्हा. तुम्ही तुमच्या वाणीवर सत्यता आणा. तुम्ही तुमच्या मनावर प्रेम निर्माण करा. तुमच्या शरीरावर तुम्ही प्रेम करा. तुमच्या शरीरावर सुद्धा तुम्ही प्रेम करत नाही. पहिलं हे शिका. जिभेला सांगा समजावून. तो ऐकत नसेल तर त्याला वेगळ्या भाषेत सांगा. तुमच्याकडे ठेवणीतली भाषा आहे तर जीभ सरळ होईल. तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करा. तुम्ही जेव्हा तुमच्या शरीरावर, स्वतःच्या शरीरावर प्रेम कराल
तेव्हा तुम्हाला स्वतःच्या जे इस्टेटीची प्रॉपर्टीची किंमत कळेल. ही तुमचं शरीर म्हणजे प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, संपत्ती आहे. त्याला सुरक्षित ठेवा, त्याच्यावर प्रेम करा. तेव्हा आपण इतरावर प्रेम करू शकतो. तोपर्यंत प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही, प्रेमच करू शकत नाही. प्रथम आपल्यावर आपलं निर्णय ठाम ठेवा. मी जे करतो ते योग्य करतो, मी जे निर्णय घेतला ते योग्य घेतला आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर संशय घेतला तर तो निर्णय चुकीचा ठरू शकतो. चांगला निर्णय सुद्धा हातनं निसटून जाऊ शकते. म्हणून न्याय निवाडा. तुमच्या शरीराविषयी पहिलं प्रथम न्याय करा. तुमच्या प्रत्येक पार्ट जे अवयव आहे याच्यावर निर्णय घ्या. तुम्ही जे निर्णय घेणारा ते योग्य आहे का नाही याला न्याय द्या. आणि त्याग. झाड बघा, सावली देत असते, फळं देत असते, फुलं देत असते, काष्ट देत असते, देते का नाही? ती कधी म्हणाली का मला झाडाला मला काहीतरी द्या त्या बदल्यात? कधी म्हणते का? कधी नाही म्हणत. आई माऊली कधी म्हणलेली बाळाला, बाळ दारुडा असो, बेवडा असो, चुकीचा असो, मुलगी कशी असो, कितीही तिनं त्या रूममध्ये कितीही ईर्ष्या करू आईशी, तरी आई ती आईच असते. आईच्या हृदयासारखं जगामध्ये हृदय नाही आहे, तसं तुमचं हृदय ठेवा. त्याग करा ना काहीतरी. एखाद्या पडलेल्यानं झडलेल्यानं मदत करा. आपल्याच घरामध्ये कोणी अपंग असतं, अंध असतो, मतिमंद असतो, बुद्धिहीन असतो, व्यंग असतो, मनाने कमजोर झालेला असतो. अशा लोकांना अभय द्या, अशा लोकांना ऊर्जा द्या, अशा लोकांना उभं करा. हे सुद्धा एक प्रकारचं त्याग आहे. त्याग लक्षात ठेवा, याला त्याग म्हणतात. आपल्या कुटुंबातला कुजत चाललाय, भावकी वाहत चालली, आपली बदनामी होती, मुलगी पळून चालली, मुलगा गेला बोंबलत, दारुडा होतो, गाडी पाहिजे, त्याला बुलेट पाहिजे, हे त्याचा हाऊस पुरवतो आणि आपणच त्याला खड्ड्यात घालतो. हे कसलं न्याय तुमचा? अजिबात नाही. प्रथम आपली डागडुगी करा. प्रथम आपली डागडुगी करा. एक सुंदरसं मंदिर आहे तुमच्या हृदयस्थानी. तुम्ही अंतर्मुख होऊन आत पहा. त्या मंदिराची पडझड झाली, देवळात देव राहत नाही. तुमची तसं पडझड झालेली आहे. पडझड. तुमची अंतर्मनाची मशागत करा. सुंदरसं मंदिर आहे, त्या मंदिराची सगळं डागडुगी करा, साफसफाई करा, स्वच्छता करा. त्या मंदिरावर उठलेले बांडगुळं काढून टाका, झाडं उगवलेले काढून टाका. त्याची डागडुगी सुंदरसं रंग कलर मस्त भरा. आणि त्यानंतर अंतर्मनामध्ये जा. आतमध्ये हृदयाच्या एका कपाडीमध्ये ईश्वर तिथं बसलेला आहे. तेव्हा त्याच्या आतने डागडुग करा. प्रथम बाहेरने डागडुगी करा, आतने डागडुगी करा. त्याच्यानंतर तुम्हाला हृदयात स्थापन झालेला ईश्वर तुम्हाला दिसल आणि त्या ईश्वराला वंदन करा. याच्यासाठी साधना असते. साधना याच्यासाठी साधना आहे. अंतर्मनाची मशागत करा, अंतर डागडुगी करा. तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवा. स्वतःच्या वाणीशी सत्याशी वागा. स्वतः प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा. काहीतरी पेरण्याची तयारी करा, मानसिकता ठेवा. याच्यासाठी साधना करायचं असतं. बाबांना साधनेचा अर्थच कळला नाही लोकांना अजून. धर्म 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 म्हणजे काय? धर्म म्हणजे ही सनातन परंपरा जी आहे त्याची नियमावली. धर्म म्हणजे काय? अग्रीमेंट नाही आहे, करार नाही आहे कुठं. जी पूर्वजांनी आखून दिलेली सीमारेषा आहे त्या सीमारेषेत राहून प्रपंच करून परमार्थ करणं याला धर्म म्हणायचं. ही धर्माची व्याख्या आहे. धर्माची व्याख्या असली नाही आहे. एक ब्राह्मण काका होते. एक ब्राह्मण काका अख्खं आयुष्य त्यांनी एक निष्ठेनं ईश्वराची भक्ती केली. अख्खं संपूर्ण आयुष्य वेचलं.
म्हातारे झाले, थकले, ब्रह्मचारी असल्यामुळं अंथरुणावरनं खेळून राहिले, त्याला उठता येत नव्हतं. पण त्यांचा एक रोज नित्य नियम होता की काशी विश्वेश्वराला गंगेचं पाणी वाहायचे, गंगा अर्पण, जल अर्पण करायचे आणि ही साधना समजायचे. आणि अंथरुणावर खेळून राहिल्यामुळं त्यांना ते करता आलं नाही, ते दुःखी झाले मनातून. आणि योगायोगाने संत कबीरांची भेट झाली तिथे. संत कबीरांची भेट झाली आणि संत कबीरांना त्यांनी सांगितलं की मला आता या अंथरुणातनं उठता येत नाही आणि गंगेमध्ये स्नान केल्याने मुक्ती मिळते, पण शेवटच्या क्षणामध्ये माझी तेवढी इच्छा आहे, मला थोडंसं पाणी आणून दिला तर तो पाणी मी प्राशन करेन आणि प्राण सोडन. त्यांनी इच्छा प्रकट केली आणि इच्छा प्रकट केल्यानंतर आता संत कबीर तो संतच, मग त्यांनी गंगेमध्ये गेले आणि त्यांच्याकडे एक मातीचं भांडं होतं. त्यांच्याकडे कशाचं भांडं होतं? मातीचं भांडं होतं. आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी आणले आणि ते ब्राह्मण काकाकडे गेले आणि ब्राह्मणांना सांगितले हे पाणी प्या आणि मुक्त व्हा. ते भांड्याकडे त्यांनी पाहिलं. संत कबीरांना विचारलं, तुम्ही टॉयलेटला बाथरूमला जाता, प्रातविधीला जाता, त्यावेळेस कुठलं भांडं असतं? ते म्हणाले हेच असतं. आणि पाणी प्यायला काय असतं? हेच असतं. मी नाही पिणार पाणी. ते काय म्हणाले? मी पाणी पिणार नाही. कोण म्हणाले? ब्राह्मण काका. तेव्हा संत कबीर म्हणाले, गंगेचं पाणी हे गंगेचं पाणी, तुमचं शरीराचं पात्र, माझं शरीराचं पात्र एकच आहे. सोन्याचं भांडं, मातीचं भांडं, तो भांडंच आहे. हे जर तुमच्या मनामध्ये जर भेद कळला नसेल तर तुम्हाला मुक्ती कशी मिळणार? मुक्ती मिळणार नाही, कधीही मुक्ती मिळणार नाही. पाणी तोच आहे, आत्मा तोच आहे. तो क्षुद्र असो, सुवर्ण असो, कुणी असो, देवापुढे भेदभाव चालणार नाही, कधीही चालणार नाही. तुम्ही उच्च नीच, घरातली सून त्या घरातली, सासू या घरातली, याच्यामध्ये अख्खं आयुष्य घालवलं. तो अमुक समाजाचा आहे, तो तमुक समाजाचा आहे, त्याला लांब बसवा, ह्याला जवळ घ्या, हे हिंदू धर्म आमची सनातन संस्कृती सांगत नाही. कदापि मान्य नाही, ईश्वराला सुद्धा मान्य नाही आहे. म्हणून भांड कसलंय बघू नका, आत काय आहे हे पहा. एखादा अपंग जरी असला, मतिमंद असला, तर त्याच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. ती त्याची सेवा, ती ईश्वराची सेवा. हेच आमचं धर्म शिकवतंय सनातन. आमचं सनातन धर्म हे शिकवतंय. सनातन धर्माचे नियम म्हणजे धर्म. म्हणून साधना करा. साधना करत असताना अंतर्मुख व्हा. आत दडलेल्या ईश्वराला शोधायचं असेल तर बाहेरच्या मंदिराची डागडुगी करा, मंदिराची कलर रंगोटी करा, त्याच्यानंतर आत प्रवेश करा. आत प्रवेश केल्यानंतर ईश्वराकडे पहा आणि ईश्वराकडे पाहत पाहत तुम्ही जर त्या ईश्वराची पूजा केलात, अंतर्मनाची मशागत होते. अंतर्मनाची मशागत झाली की तुम्हाला ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही.